नमस्कार YouTube फॅमिली। मुंबईतील ड्युप्लेक्स तब्बल 639 कोटींना, भारतातला सर्वात महागडा व्यवहार। चला तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। मुंबईत वरळीतील 2 सी फेसिंग ड्युप्लेक्स अपार्टमेंट्सची विक्री तब्बल 639 कोटींना झाली आहे। जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटी सह याची किंमत 700 कोटींच्या वर आहे। भारतातला हा सर्वात महागडा व्यवहार आहे। भारतातला आजपर्यंतचा हा सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंटचा व्यवहार ठरलाय। 22,572 चौरस फूट इतकं या अपार्टमेंटचं क्षेत्रफळ आहे। वरळी सी फेसवर नमनखाना ही 40 मजली इमारत आहे। या इमारतीत 32 आणि 35व्या मजल्यावर हे 2 अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट आहेत। एका फार्मा कंपनीच्या चेअरमन असणाऱ्या लीना गांधी तिवारी यांनी हे फ्लॅट खरेदी केलेत। याची स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी म्हणून त्यांनी 63 कोटी 90 लाख रुपये भरलेत। याचे प्रति चौरस फूट लाखात आहे। समुद्राचा नजारा आणि वांद्रे नरिमन पॉइंट जवळ असल्यानं या भागात अपार्टमेंटच्या किमती जास्त आहेत। तिवारी यांनी घेतलेल्या अपार्टमेंटचा दर 2,83,000 प्रति चौरस फूट इतका आहे। दक्षिण मध्य मुंबईत वरळी सी फेसिंग वर असलेला हा भाग लक्झरी रेसिडेन्शियल इमारतीचं केंद्र बनत आहे। देशातील उच्चभ्रू लोकांसाठी हे पसंतीचं ठिकाण बनलंय। मे महिन्याच्या सुरुवातीला बँकर उदय कोटक यांनी वरळीतील एक आखी सी फेसिंग इमारत विकत घेतल्याची चर्चा होती। यासाठी 400 कोटी रुपये मोजले होते असंही सांगितलं जातंय।